नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण या मालिकेतील आज हा 14वा भाग. मागच्या भागात आपण 90व्या श्लोकापर्यंतचा अष्टावक्रांचा उपदेश पाहिला. आज आपण 91व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. या मधल्या काळामध्ये काही मला जे कॉमेंट्स येतात त्यामध्ये एकाने सुचवले की समर्थांचा आत्माराम हा सुद्धा अशाच तऱ्हेचा ग्रंथ आहे, त्यावरही तुम्ही किंवा या तौलनिक दोन्ही ग्रंथाबद्दल काही बोला. मी समर्थांच्या मनाचे श्लोक, त्याचबरोबर दासबोध आणि करुणासक यांचा अभ्यास केला आहे. त्यावर माझी 3 वेगवेगळी पुस्तकंही प्रसिद्ध झाली, ती लोकप्रिय झालेली आहेत. पण आत्मारामवरती अजून मी अभ्यास केला नाही. त्यामुळे ज्याचा अभ्यास केला नाही त्याबद्दल बोलणं इष्ट नाही असं मला स्वतःला वाटतं. पुढे केव्हा तरी करीन, अर्थात परमेश्वरी कृपा असली आणि जसं झाला तर तेव्हा त्या विषयावरती आणि तौलनिकसुद्धा बोलता येईल. कारण समर्थांनी सांगून ठेवलं की अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. त्याप्रमाणे ज्याचा अभ्यास नाही त्यावर अजून तरी मी बोलायचा विचार करू शकत नाही. हा श्लोक क्रमांक 91. अष्टावक्र उवाच. विहाय वैरिणम काममर्थम चानर्थम संकुलम धर्ममाप्येत तो हेतू सर्वत्र नावरे कुरु. अर्थ: कामरूपी शत्रूचा व अनर्थाचे संकुल अशा अर्थाचा आणि या दोन्ही मागील प्रेरणास्वरूप जो धर्म, त्या धर्माचाही त्याग करून सकलांबद्दल पूर्ण अनासक्त हो. काम या शब्दाचा अर्थ सामान्यपणे इच्छा असा आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती इच्छा होते व त्या इच्छापूर्तीसाठी तो कार्यप्रवृत्त होऊन कर्मे करीत राहतो. खाण्याची इच्छा, सुखाची इच्छा, भोगाची इच्छा अशा या इच्छाच कृतीमागची प्रेरणा असतात. म्हणून त्या सर्व इच्छा संपल्या तर मनुष्य निष्क्रियच होईल असेही म्हटले जाते. काम या शब्दाचा विशेष अर्थ म्हणजे लैंगिक इच्छा. पशुपासून माणसापर्यंत अप्रगत ते प्रगत अवस्थेमध्ये ही इच्छा असतेच. फ्रॉइडसारखा आधुनिक शास्त्रज्ञ तर माणसाच्या प्रत्येक क्रियेचे मूळ कामात आहे असे म्हणतो. अनेकदा हिच्या अतिरेकामुळे मनुष्य नको ती दुष्कर्मे करीत राहतो. म्हणूनच काम म्हणजे सरळ व सामान्य आणि लैंगिक अशा दोन्ही इच्छा उन्नयनाच्या मार्गातील शत्रू आहेत. कामाप्रमाणे संपत्तीची लालसा ही सुद्धा अनेक अनर्थांचे मूळ आहे. पैशाचा म्हणजेच अर्थाचा लोभ काय अनर्थ घडून आणेल हे सांगता येत नाही. म्हणूनच काही वेळा नाव आहे अर्थ पण तो घडवतो अनर्थ असं पैशाबद्दल म्हटलं जातं. शिवाय पैसा आला की तो हवा तसा वापरता येतो. त्यामुळे वयोमानपरत्वे दुर्बळ होणाऱ्या कामापेक्षाही काम वयोमानपरत्वे कामेच्छा कमी होते. पण त्यामुळे त्या कामापेक्षाही अर्थ जास्त अनर्थकारी आहे. या दोन्ही मागची मूळ प्रेरणा धर्माची आहे. त्या दोघांवरही नियंत्रण ठेवून त्यांचे योग्य स्थान आहे तसा वापर करणे धर्मबंधनामुळेच शक्य होते. वाफेच्या अनिर्बंध शक्तीला बंदिस्त केली की उत्तम यंत्र तयार होते. तसेच धर्मपरायणाचा त्याचा अंकुश लावला तर काम व अर्थ यांनाही अर्थ प्राप्त होतो. पण अष्टावक्र म्हणतात की याही पुढची मोक्षाची पायरी गाठी असेल तर काम, अर्थ आणि सत्यसंकल्परूपी धर्म या तिन्हीचाही पूर्णपणे त्याग करून निरासक्त हो. त्या निरासक्तेच मोक्ष हा अंतिम आणि चौथा पुरुषार्थ सामावलेला आहे. श्लोक क्रमांक 92. स्वप्नेंद्र जालवत पश्य दिनानी त्रिणी पंचवा मित्रक्षेत्र धनागार दारदायादी संपदा. अर्थ: मित्र, जमीन जुमला, पैसा अडका, घरेदारे, स्त्रिया आणि पिढीजात वैभव ही सर्व संपदा स्वप्न किंवा इंद्रजाल जादूप्रमाणे 3 किंवा 5 दिवसांचे आहे आणि क्षणभंगूर आहे हे लक्षात घे. ऐहिक सुखाची जी साधने आपण मानतो त्यामध्ये अर्थ व काम हीच दृष्टी जास्त असते. त्यामुळे भरपूर पैसा असावा, उत्तम सुखसोयीयुक्त घर असावे, जमीन जुमला असावा म्हणजे जगण्याला आपल्या अर्थ प्राप्त होईल अशीच आपली धारणा असते. त्याच्या जोडीला काम म्हणजे सुंदर सुस्वरूप आणि सद्गुणी स्त्रीचा सहवास लाभला तर जगणे मौजेचं होईल असेही आपल्याला वाटत असते. ते धनसुद्धा जर कष्ट न करता अनायास वडिलोपार्जित मिळाले तर आणखीच उत्तम होईल हीही आपली धारणा असते. आणि या सर्व सुखांचा उपभोग घेताना साथ देण्यासाठी मित्र असावेत असेही वाटत असते. कारण एकट्यानं ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेताना बरोबर सहाध्यायी पाहिजेत, मित्र पाहिजेत
अशी आपली इच्छा असते. एवढी सर्व साधन सामुग्री मिळाली की आपण जन्मभर सुखी होऊ अशी आपण कल्पना करतो. परंतु या सर्व गोष्टी एखाद्या स्वप्नाप्रमाणे किंवा जादूच्या खेळाप्रमाणे क्षणिक आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही. स्वप्नातील आनंद जाग आला की संपून जातो आणि जादूचा अंबर संपला की तीही भूल उतरून जाते. अगदी त्याचप्रमाणे ही जी सुखाची साधने आहेत असे आपण मानतो, तीही ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे केव्हा निसटून गेली हे कळतही नाही. आग किंवा भूकंपाने घरेदारे नष्ट होतात, तर कधी दुसऱ्याच्या प्रेमात पडून प्रेयसी धोका देते किंवा वयोमानाने आजाराने सौंदर्य संपून बसते. एखाद्या व्यवहारात नुकसान झाले किंवा दुर्गुणाने धनदौलत जाऊन माणूस निष्कांचन बनू शकतो आणि मग सुखाचेच सोबती असणारे मित्रही त्याला सोडून जातात. तेव्हा ही सर्व संपदा क्षणिक आणि नाशवंत आहे हे जाणून घे असे जनकाला सांगून अष्टावक्र मुनी त्याला या नश्वरातून सुटून अविनाशी असं आत्मस्थित हो असे सांगत आहेत. श्लोक क्रमांक 93. यत्र तत्र भवे तृष्णा संसारम विधी तत्रवे प्रौढ वैराग्यमाश्रित वितत तृष्णा सुखी भव. अर्थ, जेथे वासना आहे तेथे संसार आहे हे जाणून जाणते वैराग्य स्वीकारून वासनारहित बनून सुखी हो. वासना किंवा आसक्ती हे संसाराचे म्हणजेच पर्यायाने बंधनाचे मूळ कारण आहे. युद्धामध्ये जसा सैनिक रणक्षेत्रावर लढत असतो, पण युद्धाची योजना करणारा सेनापती असतो. म्हणजेच युद्धाची प्रेरणा ही त्या सैनिकाची नसून त्या सेनापती असते. त्यामुळे युद्धातील संहाराचा दोष घ्यावाचाच झाला तर सैनिकाला नसून सेनापतीला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे सांसारिक कर्मे ही बंधनाचे कारण नसून त्यामागची वासना हीच बंधनकारक आहे. प्रापंचिकाला कर्तव्यकर्म करणे जरूर असते, पण यामागची आसक्ती सोडणे महत्त्वाचे आहे. अष्टावक्रजी म्हणूनच जनकाला सांगतात की जिथं वासना आहे तिथं संसार आहे हे जाणून घे. म्हणजे संसार आहे पण वासना नसेल तर त्याला बाधा नाही. तेव्हा वासनांचा प्रौढ वैराग्य स्वीकारून त्याग कर. प्रौढ वैराग्य म्हणजे जाणतेपणाने केलेला त्याग होय. त्यालाच भगवद्गीतेत भगवंताने सात्विक त्याग म्हटलेला आहे. ते म्हणतात, फळाची इच्छा सोडून धर्मयुक्त कर्म करणे हे कर्तव्य समजून करणे म्हणजेच सात्विक त्याग होय. अष्टावक्रही हे सांगतात की कर्तव्य कर्माचा त्याग करण्याची गरज नाही आणि ते इष्टही नाही. त्याग करायचाच तर तो त्या कर्मामागील आसक्तीचा. असे वासनारहित कर्म करून तू विततृष्णा म्हणजे ज्याने तृष्णा पूर्णपणे सोडून दिली आहे असा खरा विरक्त हो. तसा तू जेव्हा होशील तेव्हा संसारावरून धर्मयुक्त कर्मे करूनही तू वितरागी होशील, आत्मस्थित होशील, सदामुक्त होशील आणि तुला खऱ्या चिरंतन सुखाचा लाभ होईल. श्लोक क्रमांक 94. तृष्णा मात्रात्मको बंध तन्नाशो मोक्ष उच्यते भवम संसक्ती मात्रेण प्राप्ती तुषुर्मुहुमुहु. वासना हेच एकमेव बंधन असून तिचा नाश म्हणजेच मोक्ष आहे. संसाराची आसक्ती सोडलीस तर तुला आत्मप्राप्ती होऊन निरंतरते समाधान मिळेल. मोक्ष म्हणजे मुक्ती होय. ही मुक्ती प्राप्त करायची म्हणजे बंधनाने जखडलेल्या अवस्थेतून सुटका करून घ्यायची. आत्मा जर विमुक्त असेल तर त्याला बंधनात अडकवणारे आपणच असतो. आता ही बंधने तरी कोणती असा प्रश्न मुमुक्षांना नेहमी पडतो. त्या बंधनांची सोपी व्याख्या इथे अष्टावक्र ऋषींनी सांगितली आहे. ते म्हणतात की तृष्णा हेच बंधन आहे. कोणत्या तरी गोष्टीची तृष्णा म्हणजे तहान लागणे ही बंधन आहे. अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे अशी स्थिती म्हणजेच बंधन होय. ही तहान वासनेचेच स्वरूप आहे. सामान्यप्रमाणे वासनांचे अशा 3 प्रकारात वर्गीकरण करता येईल. पहिली म्हणजे धनेष्णा म्हणजे पैसे मिळवण्याची इच्छा. दुसरी म्हणजे दारेष्णा म्हणजे स्त्री सुखाची पिपाशा. बहुसंख्य प्रपंची माणसे या दोन्हीमध्येच आयुष्यभर गुरफटून गेलेली असतात, पण सामान्यहून थोडी प्रगती साधलेल्या नाही. किंबहुना मुक्तीच्या जवळपास पोहोचलेल्या अनेकांना या पहिल्या दोन्हीवर प्रभुत्व मिळवता येणे शक्य झाले तरी तिसऱ्या प्रकारच्या तृष्णेवर मात करणे शक्य होत नाही. भल्या भल्यांनाही लोणवणारी अशी लोकेशणा म्हणजे मोठेपणाचा, मानमान्यतेचा, गुरुत्वाचा हव्यास होय. अशी कोणतीही वासना या तिन्हीपैकी
हेच बंधन असून तिचा आत्मबलाने नाश केला की मुक्ती मिळाली तसे समज. श्लोक क्रमांक 95. त्वमेकश्चेतना शुद्धो जडम विश्वमसत्तया अविद्यापि न किंचिचा का बुभुत्सा तथापि ते. अर्थ, तू शुद्ध चैतन्य स्वरूप असून हे विश्व अज्ञानमूलक असत्य आहे, पण हे अज्ञान अविद्या सुद्धा असत्यच आहे. मग तू कोणत्या ज्ञानाची इच्छा करत आहेस? आत्मा हेच एकमेव सत्य आहे. आत्मा शुद्ध अविनाशी व ज्ञान चैतन्य स्वरूप आहे. आत्मा वगळता हे सर्व विश्व हे असत्य भ्रममूलक असा केवळ आभास आहे. या दोन्हीतील फरक जाणला गेला की विश्व खोटे व आत्मा सत्य हे कळेल. हे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्ञानप्राप्ती होय. ते सत्यज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विश्वसंसारच खरा धरून चालतो. ते केवळ त्या ज्ञानाच्या अभावामुळेच, म्हणजेच अज्ञानाने. ज्ञान म्हणजे विद्या होय आणि अज्ञान म्हणजे अविद्या होय. विश्वाला सत्य मानून चालणे ही अविद्या आहे आणि तिचा त्याग झाल्यानेच विद्या प्राप्त होणार आहे. म्हणजेच ही अविद्या सुद्धा भ्रमरूप असत्यच आहे. थोडं सगळं हे विवेचन अवघडच आहे, कारण जे असत्य आहे, अज्ञान अविद्या ही असत्यच आहे असंच शास्त्रावकर इथं सांगतात. ज्ञानाच्या तलवारीने विश्व आणि आत्मा यांना जोडणारी अविद्या ही साखळी आहे. ज्ञानाच्या तलवारीने ती साखळी तोडली की तो भ्रम संपतो, विश्वमाया तुटते व सत्य आत्मस्थितीला लाभ होतो. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे विश्वाचा भ्रम आणि आत्मज्ञान एकाच वेळी नांदू शकत नाही. जेथे अविद्या असेल तेथे विश्व आहे व जेथे ज्ञान असेल तेथे आत्मा आहे. म्हणजेच ही अविद्या सुद्धा असत्यच आहे. शनकाला अष्टावक्र सांगतात की तुला एकदा ही समजली वस्तुस्थिती की मग तू मुक्त होशील. श्लोक क्रमांक 96. राज्यम सुतः कलत्राणि शरीराणि सुखानि च संसक्तपि नष्टानि तव जन्मनी जन्मनी. अर्थ, राज्य, पुत्र, स्त्रिया व शरीर भोगाची सुखे यामध्ये तू सदैव आसक्त असलास तरी तुझ्या प्रत्येक जन्मोजन्मी ती नष्ट झालीच आहेत ना. थोडक्यात ही सगळी सुखं जी आहेत ही प्रत्येक जन्मात तुम्ही भोगता आणि मृत्यू झाल्यानंतर त्या सुखापासून तुम्हाला दूर जावं लागतं. अष्टावक्र म्हणतात, आपण आपल्या सभोवती अनेक धनवंतांना संपत्ती येथे सोडून मृत्युमुखी पडताना पाहतो. मरणाची वेळ आली की येथील वैभव, मुले बाळे, विषय विलास सगळे सोडून क्षणार्धात काळाच्या स्वाधीन व्हावे लागते. पण इतरांचे हे बघताना आपणही त्याच मार्गाने एक दिवस जाणार आहोत हे मात्र विसरून या सर्वांचा मोह आपण धरतो आणि आसक्तीत जगत असतो. समर्थ रामदासांनी वर्णन केलं आहे मृत्यू निरूपणमध्ये. सरता संचिताचे शेष काहीच नवरे अवकाश भरता न भरता निमिष जावे लागे. आणि त्याच्यावर उपाय म्हणून समर्थांनी सांगितले त्याच पुढच्या समासात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. या सगळ्या सांगण्याकडे आपण मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतो. अनादिकालापासून सर्व संतांनी सांगूनही आपला मोह कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया. पण संतांचा हा सर्व उपदेश चालत्या गड्यावर पाणी पडल्याप्रमाणे आपण ऐकतो आणि सोडून देतो. खरं तर प्रत्येक जन्मात आपली हीच अवस्था होत असते. कधी वार्धक्य तर कधी मृत्यू या सर्व सुखापासून आपल्याला जन्मोजन्मी वंचित करत राहिलेला आहे. पण इतके होऊनही प्रत्येक नवीन जन्मात आपल्या हव्यासाचा उपयोग नाही हे विसरून आपण त्या नाशवंत सुखाच्या मागे धावत सुटतो. हे खरोखरी आश्चर्यच नाही काय. तेव्हा जनकाला हा दाखला देऊन अष्टावक्र मुनी त्याला हा मोहपाशाची आसक्ती तोडायला सांगत आहे. श्लोक क्रमांक 97. अलमर्थेन कामेन सुकृते नापि कर्मणा एभ्या संसार कांतारे न विश्वांत बभूमन. अर्थ, काम आणि सत्कृत्य सुद्धा आता बास झाली. ही सर्व करून सुद्धा या संसाररूपी अरण्यात तुला विश्रांती मिळालेली नाही. रोज आपण धावपळ करीत असतो ती समाधान, शांती आणि विश्राम मिळवण्यासाठीच ना. विश्राम हा शब्द मोठा अर्थपूर्ण आहे, कारण त्या शरीराबरोबरच मनाची संपूर्ण तृप्ती व निवांतपणा भरलेला आहे.
साधी कवायत करताना सावधान म्हणून विश्राम असा आदेश आला की बरे वाटते, कारण पायापासून मस्तकापर्यंत स्वस्थता येते. या विश्रामात मात्र मनाचीही स्वस्थता समाविष्ट आहे. अष्टावक्रोशी येथे जनकासारख्या राजाला सांगत आहेत की आयुष्यभर तू सुखशांतीसाठी अनेक गोष्टी केल्यास. कधी वैभव गोळा केलेस, धनदौलतीने खजिने भरलेस, नगरे बसवलीस, कधी कामतृप्तीच्या मागे लावून स्त्रीमोहात गुंतलास, अनेक उपभोग घेतले. हे दोन्ही प्रकार सत्कृत्य या सदार पडत नाहीत हेही तुला कधीतरी जाणवले. मग तू सत्कृत्यांच्या मागे लागलास. उपास तापास, व्रतकैवल्ये, दानधर्म अशी सत्कृती अनेक केली. हे सारे सारे करताना तुला एकाच गोष्टीची आत होती की शांती, समाधान स्वरूप विश्राम मिळावा. पण ते सर्व करूनही, अर्थ, काम आणि अगदी सत्कृत्य करून सुद्धा तुला विश्राम मिळाला का हे विचार करून तपासून बघ. तुझ्या लक्षात येईल की बाकी सगळं मिळालं, पण समाधानाने विश्राम तेवढाच काही मिळाला नाही. तर मग संपूर्ण आयुष्यभर या कर्मात गुंग होऊन तू काय साधलेस? खरं सांगू, भोगलोलूप ययातीपासून ब्रह्मर्षी विश्वामित्रापर्यंत इतकी उदाहरणे तुझ्यासमोर आहेत. यातील कोणाला तरी विश्राम मिळाला का? कारण सोपे आहे. या संसाररूपी निबिड अरण्यात कर्मामागून कर्मे करून कोणालाच कधीही चिरशांतीचा, विश्रांतीचा आणि समाधानाचा लाभ झालेला नाही. हे जाणून घे आणि अर्थातच कर्मातून मुक्त हो, अकर्ता होण्याचा प्रयत्न कर. श्लोक क्रमांक 98. कृतं न कति जन्मानि कायेन मनसा गिरा दुःखमायासादं कर्म दुःखामासायदं कर्म तदद्याप्युपरव्याव्यतम. संस्कृत कच्चा असल्याचे परिणाम आहे बरं का. परत बसतो. कृतं न कति जन्मानि कायेन मनसा गिरा दुःखमायासदं कर्म तदद्याप्युपरम्यताम. अर्थ, शरीर, मन आणि वाणीने दुःखदायक व कष्टदायक कर्मे कित्येक जन्मजन्मांतरी करून तू काय कमी केलीस का? आता तरी ती सोडून विश्राम कर. मागील श्लोकाचाच विचार पुढे नेणारा आणि स्पष्ट करणारा हा श्लोक आहे. आत्मा अमर आहे, देह नाशवंत आहे. एका जन्मामध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो मृत्यू केवळ देहाचा असतो. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे आत्मा एखाद्या जुन्या वस्त्राप्रमाणे तो देह टाकून देतो, ज्याला आपण मृत्यू म्हणतो. पण त्या देहातून बाहेर पडलेला आत्मा पुन्हा दुसऱ्या देहात प्रवेश करतो, तेव्हा नवीन जन्म होतो. असे जन्ममृत्यूचे हे पुनरपी जन्म पुनरपी मरणम हे चक्र आत्मा पुख्त होईपर्यंत सतत चालूच असते. अशा येणाऱ्या प्रत्येक जन्मात मनुष्य प्राणी अनेक कर्मे करीत असतो. त्यासाठी तो दुःख व कष्ट सोसत असतो. या कर्माचे शारीरिक, मानसिक आणि वाचिक म्हणजे शरीराचे, मनाची आणि मौखिक शब्दांची असे 3 प्रकार असतात. ती सर्व करताना त्यामागे त्यापासून समाधान व विश्राम मिळेल हीच अपेक्षा असते. अर्थात ती कर्मे छाती पुटेपर्यंत करून सुद्धा तृप्त समाधानाचा लाभ होत नाही. कारण मुळामध्ये या ऐहिक सुखामध्ये चिरंतन समाधान शोधणे हीच आपली गफलत झालेली आहे. तेव्हा कर्मात गुंतून केलेली धडपड फुकट आहे हे इतके जन्म घालवून सुद्धा तुला अजून कळले नाही, असा प्रश्न भाव ठेवून अष्टावक्र जनकाला उपदेश करत आहेत. ते म्हणतात की या कर्मातून निश्चितपणे काही निष्पन्न होणार नाही आणि आता कर्म सोडून अकर्ता बन. श्लोक क्रमांक 99. अष्टावक्र उवाच. भावाभाव विकारश्च स्वभावादितिशयी निर्विकारो गतक्लेशा सुखैनैवोपशाम्यति. अर्थ, भाव आणि अभावानेच विकार हे निसर्गतः उत्पन्न होतात असे निश्चयपूर्वक जाणणारा पुरुष निर्विकार व पीडामुक्त होऊन सहजपणे शांती मिळवतो. उत्पत्ती, स्थिती आणि नाश हा निसर्गाचा नियम आहे. जीव जन्माला येतो, पुढे वाढतो. वाढताना, जीवन जगताना देहाने अनेक सुखदुःखे त्याला भोगावे लागतात आणि एक दिवस पुढे आयुष्याची त्याची दोरी संपते की त्याला देह सोडावे लागतो. निसर्गाच्या या चक्रात कोणीही बदल करू शकत नाही. परंतु ते जीवन जगताना शरीराचे विकार व सुखदुःखे ही फक्त शरीराची आहेत, आत्म्याची नाहीत हे जाणले पाहिजे. साधे भूक लागण्याचे उदाहरण घ्या. आपण म्हणतो की मला भूक लागली आहे, पण बारकाईने विचार केला तर भूक पोटात लागते, म्हणजे तो शरीराचा भाव आहे. भूक लागली ही जाणीव होणारा आत्मा त्याहून वेगळाच नाही का?
काटा पायात रुतला तर त्याचे दुःख झाले हे जाणणारे आपण त्या पायाहून वेगळेच नसतो का? तेव्हा हे भावभाव विकार स्वाभाविकपणे उत्पन्न असले तरी ते केवळ शरीराचेच आहेत हे जाणले पाहिजे. आणि म्हणून हे अनुभव निश्चयपूर्वक जाणून अंतरात्म्यात ही जाणीव हे ज्ञान पूर्णपणे ठसले पाहिजे. श्लोक क्रमांक 100. आज 14व्या भागात आपण श्लोकांची 100 गाठली आहे. एकूण 298 श्लोक आहेत. आपण हा पुढचाही प्रवास असाच उत्साहात करत राहूया. रोज एका श्लोकाचं निरूपण मी चालू ठेवणार. आज सेंचुरी पूर्ण करून आपण आज थांबूया. 100. श्लोक क्रमांक 100. ईश्वरा सर्व निर्माता निहान्य इति निश्चयी अंतर्गणित सर्वाशा शांत क्वापी न सज्जते. अर्थ: या सकल विश्वाचा निर्माता एकमेव ईश्वर असून दुसरा कोणीही नाही असे निश्चयपूर्वक जाणणाऱ्या पुरुषाच्या सर्व वासना मुळापासून गळून पडतात आणि तो शांतचित्त होऊन कुठेही आसक्त होत नाही. हे सर्व जग कोणी निर्माण केले असा प्रश्न एखाद्या देव रिटायर करायला लागलेल्या माणसाला विचारला, म्हणजे नास्तिकाला, तर तो म्हणेल ते उत्क्रांतीतून निर्माण झाले. ते ईश्वराने निर्माण केले हे तो मानत नाही, कारण तो म्हणतो मला दाखवा तरच मी मान्य करीन. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर ही अशी दृश्य वस्तू नाही की ती गाय, झाड, डोंगर याप्रमाणे दाखवते. ती तर या डोळ्यांनी न पाहता ज्ञानचक्षुंनी जाणाव्याची आदिम अनंत शक्ती आहे. अनेकदा श्रद्धावान आस्तिक या गोंधळात पडून आयुष्यभर तीर्थक्षेत्रे आणि देवळात ईश्वराला पाहण्याची आस धरून भटकत राहतो. खरं तर ईश्वर आपल्या प्रत्येकाच्या अंतरात आहे. तो हुडकायला कुठेही जावयास नको, तर फक्त आपणच अंतर्मुख होऊन ते चैतन्य जाणावायचं आहे. आपल्यातील चैतन्य हे त्या ईश्वराच्या चैतन्यरूपी अंश असल्याने ते अद्वैत जाणणे हीच मुक्तावस्था आहे. त्या अवस्थेत सकल विश्वाचा निर्माता एकमेव परमचैतन्यरूपी परमात्मा आहे हे ज्ञान होते. ते झाल्यावर आपोआपच सर्व विकार, आशा, तृष्णा व अपेक्षा मुळापासून नष्ट होतात. तो मुक्त पुरुष अंतर्यामी स्वस्थ शांतचित्त होतो. आपण आणि परमेश्वर एकच आहोत असे अद्वैत त्याची जागृती झाल्यामुळे त्याची कुठेही आसक्ती राहत नाही. आज आपण इथे थांबूया. थोडं सेंचुरी पूर्ण करायची म्हणून भाग थोडा थांबला. उद्या 101 पासून परत सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.